चलो, वेलकम टू द स्वराज्य कोटा अकॅडमी. मी सावंत सर पुन्हा एकदा आपल्या केमिस्ट्रीचा एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्याचं नाव आहे वर्ड्स रिएक्शन, फिटिक रिएक्शन आणि वर्ड्स फिटिक रिएक्शन. आयएमपी क्वेश्चन्स आहेत. आपल्या टॉपिकचं नाव आहे हॅलोजन, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड एरोमॅटिक कंपाऊंड्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो, हॅलो अल्केन आणि हॅलो अरीन. आलं का लक्षात? आता असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, म्हणून स्वराज्य कोटा अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचंय. आपल्या महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. चला तर पुढच्या पॉइंटला सुरुवात करूयात. आता मला सांगा, आपण आर्ट्सचे बघणारे जे वर्ड्स रिएक्शन बघणारे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, पॉइंट शिकवण्याआधी मी तुम्हाला थोडंसं बेसिक शिकवतो. याचं नाव काय रे? मिथाइल. काय नाव आहे याचं? मिथाइल. बरोबर आहे का? याचं नाव काय? इथाइल. काय याचं नाव? इथाइल. याचं नाव काय रे? CH3 CH2 CH2. व्हॉट इज दिस? प्रोपाइल. याचं नाव काय? आयसोप्रोपाइल. बरोबर का? हा मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आयसोप्रोपाइल. तुम्ही कमेंट मध्ये, कॉपी बॉक्स मध्ये टाइप करायचंय. लक्षात घ्या नावं, मी मुद्दामून लिहित नाहीये नावं. मिथाइल, ह्याचं काय? इथाइल. याचं काय? प्रोपाइल. याचं काय? ब्युटाइल. याचं काय रे? याचं काय रे? हा, ह्याचं आयसोप्रोपाइल. याचं ब्युटाइल. नंतर याचं सेकंडरी ब्युटाइल. आलं लक्षात? आता ह्याच्यात सगळे CH3 आहेत ना, हायड्रोकार्बन्स आहेत ना सगळे. मग ह्या सगळ्या हायड्रोकार्बन्सला आपण काय नाव दिलं? तर या सगळ्या हायड्रोकार्बन्सला आपण, या सगळ्या हायड्रोकार्बन्सला आपण म्हणलं होतं अल्काइल. काय म्हणलं होतं? अल्काइल. कळलं का? एलिफॅटिक अल्काइल ग्रुप्स. आठवलं का? आणि हे काय रे आपलं? कोण सांगतंय? बेन्झीन रिंग काय आपली? अल्काइल आहे का एरोमॅटिक आहे? शाबास. काय आहे? एरोमॅटिक. काय आहे? एरोमॅटिक. समजलं का? म्हणजे हा सुद्धा आपला आर ग्रुप आहे आणि हा सुद्धा आपला आर ग्रुप आहे. समजलं का सगळ्यांना? हे बेसिक शिकवण्यासाठी मागे काय रिझन आहे तुम्हाला लगेच कळेलच. आता मला एक सांगा, लास्ट लेक्चर मध्ये आपण रिएक्टिव्ह मेटल कोण घेतला होता रिएक्शन करण्यासाठी अल्काइल हॅलाइड सोबत? लास्ट रिएक्शन मध्ये आपण अल्काइल हॅलाइड रिएक्ट कुणासोबत केलं? मॅग्नेशियम मेटल सोबत. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये रे? ड्राय इथर. बरोबर का? आणि प्रोडक्ट काय काढला होता आपण? अल्केन. काय काढला होता? अल्केन. बरोबर आहे का हे? येस ऑर नो? येस ऑर नो? आता सेम इथं पण आपण तेच करायचंय. लक्ष नाहीये, लक्ष समोर द्या. बघा, सेम इथं पण आपण तेच करणार आहे. फक्त आता आपण जे अल्काइल हॅलाइड आहे इथं बघा, हे आपण लास्ट टाइम मध्ये शिकलो. याला आपण कुठला रिएजंट म्हटलं होतं? ग्रिग्नार्ड. कुठला म्हटलं होतं? ग्रिग्नार्ड. आता आपण शिकणार आहे वर्ड्स रिएक्शन. कुठली रिएक्शन? वर्ड्स रिएक्शन. मी लिहिणारे पलीकडे फक्त आता शॉर्ट लक्षात घ्या. याच्यामधला अल्काइल हॅलाइड रिएक्ट करणारे आपण आता लक्ष द्या, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सोडियम मेटल सोबत. कोणासोबत? सोडियम मेटल. आणि ड्राय इथरच. काय घेणार आहे? ड्राय इथरच. आपल्याला याच्यासोबत प्रोडक्ट मिळणार आहे अल्केन, हायर अल्केन. कुठला अल्केन? हायर अल्केन मिळणार आहे. समजलं का? त्याच्यानंतर आपण जी रिएक्शन शिकणार आहे ती कुठली शिकणार आहे माहितीये का? फिटिक रिएक्शन. ह्याच्यात आपण फिटिक मध्ये काय करणार आहे माहितीये का? एरोमॅटिक हॅलाइड. कुठला हॅलाइड? एरोमॅटिक हॅलाइड रिएक्ट करणारे ड्राय इथर सोबत. आणि प्रोडक्ट आपण मिळवणार आहे काय माहितीये का? येस, प्रोडक्ट आपण मिळवणार आहे एरोमॅटिक चेन. काय मिळणार आहे प्रोडक्ट? आपण एरोमॅटिक चेन किंवा एरोमॅटिक कंपाऊंड प्रोडक्ट मिळणार आहे. आलं लक्षात? आता तिसरा कुठला आहे माहितीये का आपल्या बाळांनो? वर्ड्स फिटिक रिएक्शन. नीट लक्षात घ्या. पहिलं काय रे? पहिलं अल्काइल हॅलाइड ग्रिग्नार्ड झाला. दुसरं झालं सोडियम मेटल सोबत वर्ड्स. तिसरी झाली सोडियम मेटल सोबत फिटिक. पण फिटिकला आपण एरोमॅटिक कंपाऊंड वापरलाय. कळलं का? डिफरन्स कळलाय का तुम्हाला? वर्ड्सला आपण अल्काइल हॅलाइड वापरले. वर्ड्सला काय वापरले? अल्काइल हॅलाइड RX. कळलं का? आणि इकडे काय वापरले? एरोमॅटिक हॅलाइड. डिफरन्स कळला का? येस. नेक्स्ट बघा, आता वर्ड्स फिटिक मध्ये काय करणार सांगा मला. आता काय करणार? बोला लवकर. अल्काइल हॅलाइड पण वापरायचं, प्लस एरोमॅटिक हॅलाइड पण वापरायचं, आणि कॅटलिस्टोज सोडियम ड्राय इथर. कळलं का? येस. कळलं का काय करायचंय ते? आता आपण रिएक्शन्स बघणार आहे याच्यामध्ये. पहिली रिएक्शन आपण बघणार आहे. चला आता पूर्ण लिहितोय. WORDZ. वर्ड्स रिएक्शन. कुठली रिएक्शन बघणार आहे आपण? पहिली वर्ड्स रिएक्शन. चला एक्झाम्पल डायरेक्ट टाकूया. चला, CH3 CH2 Br. चालतंय का? इथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय. EB. व्हॉट इज EB? इथाइल ब्रोमाइड. व्हॉट इज BE? ब्रोमो इथेन. गुड. ब्रोमो इथेन आणि इथाइल ब्रोमाइड. आता ह्याच्यात काय टाकलंय? सोडियम मेटल टाकणार आहे ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. पण सोडियम मेटल किती घेतलेत रे बच्चा पार्टी?
2 किती घेतले 2. मग इथं हे पण मॉलिक्यूल किती घेणार मी 2. ब्रोमो पण किती घेतले 2. आता काय झालंय सांगा इथं 2 Br आणि 2 Na काय बाहेर पडलं 2 NaBr म्हणजे इथं 2 CH3 CH2 राहिले का नाही शिल्लक राहिले का प्रोडक्ट काय आला बघा CH3 CH2 CH2 CH3 आला का ब्युटेन कसा आला प्रोडक्ट नीट बघा हे 2 मॉलिक्यूल आहेत CH3 CH2 किती वेळा आहे 2 वेळा मग CH3 CH2 एकदा आणि इथं दोनदा आलं का लक्षात CH3 CH2 इथं एकदा घेतलंय आणि इथं एकदा आणि जोडले तयार झालं हायर अल्केन काय झालं हायर इथं बघा तुम्ही इथाईल घेतलं होतं इथं काय घेतलं होतं इथाईल म्हणजे किती कार्बन होते 2 पण इथं किती आले आता डायरेक्ट ब्युटेन आलं ना तुमचं काय आलं हे ब्युटेन म्हणजे किती कार्बन आले डायरेक्ट 4 म्हणजे हायर अल्केन आलं का नाही आलं येस ऑर नो कधी कधी कसं विचारतात क्वेश्चन बघा हा पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन मुद्दा म्हणून तुम्हाला कसं विचारतील बघा आता इथं काय दिलंय प्रोपेन काय दिलंय इथं प्रोपेन काय दिलंय प्रोपेन मध्ये तुम्हाला असं देतील सोडियम मेटल आणि ड्राय इथर ओळखून जायचं ही रिएक्शन कुठली आहे रे वर्ड्स रिएक्शन कुठली आहे बघा की सोडियम आणि इथं कोण आहे हा अल्कॅलाइड आहे ना आता इथं तुम्हाला एक काम करतो इथं असं देतील हा इथं हॅलोजन असं देतील बघा इथं आयोडीन दिला समजा कळलं का काय दिलं इथं आयोडीन लक्ष द्या तुझ्या लक्ष समोर पाहिजे काय दिलं इथं आयोडीन म्हणजे ह्याचं काय नाव याचं आयडोप्रोपेन काय नाव याचं आयडोप्रोपेन किंवा प्रोपाइल आयोडाईड आता ह्याच्यात सोडियम टाकायला लावलाय आता मी तुम्हाला सांगितलं हे अल्काइल ग्रुप आहेत ना सगळे काय ते सगळे अल्काइल ग्रुप आणि मग अल्काइल ग्रुप जर इथं आला तर हे कुठली रिएक्शन होणार आहे वर्ड्स जर बेन्झीन रिंग आली तर ती फिटिंग होणार आहे काय होणार आहे फिटिंग फरक समजून घ्या कळलं का म्हणजे थोडक्यात आता इथं काय येणार आहे प्रोडक्ट सांगा आपल्याला इथं किती मॉलिक्यूल घ्यायचे नेहमी 2 आयोडीन सोडियम किती घेणार 2 म्हणजे 2 Na बाहेर पडले का सांगा हा I मायनस आहे ना हा इलेक्ट्रॉन कोणाला देणार Na प्लस कळलं का मग 2 Na आपल्याला आयोडीन पण किती पाहिजे 2 म्हणजे आता आपल्याकडे प्रोडक्ट बघा 1 2 3 कार्बनचा बघा 1 2 3 आणि इकडं 1 2 3 कळलं का 2 वेळा घेतलं ना मग हे मी जोडणार लक्ष झालं का कळलं का म्हणजे काय तयार झालं माझं 1 2 3 4 5 6 कळलं का नाही कळलं बघा नीट 1 2 3 हे 2 मॉलिक्यूल आहेत ना 3 आणि 3 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे हे प्रोपेन आणि हे प्रोपेन काय तयार झालं माझं हेक्सेन काय तयार झालं हेक्सेन काय तयार झालं हेक्सेन म्हणजे सिमिलर आले आता तिसरा क्वेश्चन बघा कसा डिफरंट टाकतोय मी तिसरा क्वेश्चन बघा मुद्दामून कसा फिरवून टाकतोय लक्ष द्या आता बघा तिसऱ्या क्वेश्चनला इथं काय सांगतायत बघा हो का मुद्दा म्हणून आता मी मुद्दा म्हणून लिहितो बरं का CH3 CH2I प्लस नीट बघा CH3I आणि सोडियम मेटलचे 2 सोडियम घ्यायचे आपल्याला ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे सोडियम आणि ड्राय इथर दिसलं की समजून जायचं वर्ड्स रिएक्शन आली कळलं का MJ आला की ग्रिग्नार्ड रिएजंट आली हे समजूनच जायचं आता इथं सोडियम आणि ड्राय इथर मध्ये कोण घेतलंय मी इथं इथाइल आयोडाइड आहे आणि इथं काय मिथाइल आयोडाइड लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाइप करत राहायचंय बच्चा पार्टी कमॉन आलं का लक्षात आता प्रोडक्ट कसा येणार तुम्हाला माहिती आहे चांगलं हा आयोडीन आणि हा आयोडीन सोडियम सोबत गेला काय बाहेर पडणार 2 NaI झालं पण राहिलं कोण रे CH3 CH2 आणि हा कोण जोडणार पुढे त्याला CH3 कळलं का अल्केन कुठलं तयार होईल सांगा CH3 CH2 आणि जोडलेला पुढचा CH3 आलं का प्रोपेन अल्केन आलं ना अल्केन हायरच मिळतंय तुम्ही नीट बघा म्हणजे वर्ड्स रिएक्शन म्हणलं की तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे हायर अल्केनच मिळतंय आता एवढाच हाच प्रोडक्ट एवढा मिळणार नाही हा पहिला झाला दुसरा प्रोडक्ट काय मिळणार ह्याच हा घेतला ना इथाइल आयोडाइड तुम्ही मग ह्याच्यात किती कार्बन आहेत 2 किती कार्बन आहेत 2 मग ह्याचा प्रोडक्ट 2 कार्बनचा असा डबल तयार होणार नाही का CH3 CH2 परत CH2 CH3 हा एक तयार होणार नाही ह्याच्यात अजून एक तयार होणार आहे कुठला ह्याचा CH3 सिंगल बॉन्ड CH3 कळलं का भरपूर मॉलिक्यूल टाकतो ना आपण कळते का म्हणजे ह्याचा हा CH3 दोनदा घेतला तर इथेन आला हा C2H5 दोनदा घेतला तर ब्युटेन आला आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर काय आला प्रोपेन म्हणजे ऍट अ टाइम किती प्रोडक्ट मिळाले तुम्हाला 3 कळलं का आणि हे एक्झाम मध्ये विचारलं जातं तुम्ही फसता आलं का लक्षात तुम्हाला ओके चला आता हा तुमचा झाला वर्ड्स रिएक्शनचा काय झाला हा पार्ट वर्ड्स रिएक्शन कुठली रिएक्शन वर्ड्स रिएक्शन लक्षात आलं का आता फिटिक रिएक्शनला तुम्ही काय वापरणार फक्त बेन्झीन रिंग काय वापरणार बेन्झीन रिंग झाली फिटिक रिएक्शन संपला विषय काहीच नाही प्रोडक्टला अवघड बघा आता मी इथंच तुम्हाला
फिटिक सोडवून दाखवतो. फिटिक याच पार्ट मध्ये तुम्हाला फिटिक रिएक्शन सोडवून दाखवणार आहे. चला पेज चेंज करतोय, स्क्रीनशॉट काढून घ्यावं. तर बघा आता फिटिक मध्ये काय करतोय मी, लक्ष द्या. काय केलं रे बाळांनो, फिटिक मध्ये बेन्झीन रिंग काढली आणि त्याला कोण आहे, क्लोरीन. झालं का क्लोरोबेन्झीन, बरोबर का. इथं काय काढले मी, बेन्झीन रिंग आणि त्याला कोण काढलाय, ब्रोमीन. झालं का ब्रोमोबेन्झीन. इथं काय काढलंय मी, बेन्झीन रिंग आणि त्याला आयोडीन टाकलाय. आणि इथं काय काढलंय रे, बेन्झीन रिंग आणि त्याला ब्रोमीन CH2. आलं का लक्षात. तुम्हाला माहिती आहे याचं नाव, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन आणि याचं बेन्झाइल ब्रोमाइड. इथं CH2 आलाय, लक्षात आलं का. आता बघा नीट, फसायचं नाही रिएक्शन सोडवताना, बघा नीट. आता इथं ह्या सगळ्या रिएक्शन, इथं सोडियम मेटल ड्राय इथर, सोडियम मेटल ड्राय इथर, सोडियम मेटल ड्राय इथर, सोडियम मेटल ड्राय इथर. आलं का लक्षात सगळ्यांच्या. आता कॅटलिस्ट कळले सगळ्यांना. आता मला फक्त सांगा की यातली वर्ड्स रिएक्शन कोणत्याही फिटिक कोड. बाळांनो इथं एरोमेटिक हॅलाइड आले, काय आले, एरोमेटिक हॅलाइड. ही कुठली रिएक्शन आहे, फिटिक रिएक्शन. ऑनलाईन वाले चला लवकर बघा, चला बचका लोक सगळेजण. काय म्हणणार याला, काय म्हणणार सांगा लवकर. फिटिक रिएक्शन. का फिटिक रिएक्शन म्हणणार, कारण बेन्झीन निघाले. काय आले, बेन्झीन. अल्काइल ग्रुप आला असतं त्याला काय म्हणलं असतं, वर्ड्स रिएक्शन. काय म्हणलं असतं. आता ही पण कुठली आहे, फिटिक रिएक्शन. टाइप करा कमेंट बॉक्स मध्ये. चला FR फिटिक रिएक्शन, WR वर्ड्स रिएक्शन आणि WFR वर्ड्स फिटिक रिएक्शन. आता मला सांगा ही पण कुठली रिएक्शन होणार, फिटिक रिएक्शन. ही पण कुठली होणार, गंडला. फिटिक नाही, इथं CH2 आहे बाळांनो, CH2 इथं. म्हणजे इथं कुठली रिएक्शन, वर्ड्स रिएक्शन. फसायचं नाही, कळलं का. इथं फसवलं जातं. आता इथं बघा बरं, इथं प्रोडक्ट काय येणार, हे 2 मॉलिक्यूल घ्या, हे 2 घ्या, हे 2 घ्या आणि हे 2. आलं का लक्षात तुमच्या. आता काय बाहेर पडणार इथनं, NaCl. किती सोडियम, 2. किती सोडियम, 2. किती सोडियम, 2. आलं का नाही आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके. आता बाहेर काय पडलंय सांगा, 2 NaCl, बरोबर का. आणि प्रोडक्ट काय, आता हे 2 बेन्झीन रिंग जोडा फक्त, हे 2 बेन्झीन रिंग जोडून टाका. आलं का. बायफिनाइल. काय नाव याचं, बायफिनाइल. लक्षात आलं का. इथं पण सेम प्रोडक्ट येणार, इथं पण सेम प्रोडक्ट येणार, कळलं का. 2 बेन्झीन रिंग जोडलं जाणार. म्हणजे जेव्हा बायफिनाइल प्रोडक्ट येईल तेव्हा सांगायचं ही फिटिग. कुठली रिएक्शन आहे, फिटिग, कारण एरोमेटिक ग्रुप आहे. इथं काय येणार सांगा, इथं ही बेन्झीन रिंग येणार आणि हा CH2, बरोबर आहे का. नीट बघा, हा CH2 2 आहेत ना असे, किती आहेत, 2. म्हणजे हा दुसरा वाला बेन्झीन रिंग, ही दुसरी वाली बेन्झीन रिंग आणि त्याचा हा CH2, बरोबर आहे का. आलं का नाही आलं लक्षात. बघा परत एकदा सांगतो, कलर वेगळा घेतो, शाई वेगळी घेतो. आता इथं काय आहे लक्षात घ्या, इकडे बघा, हा CH2 आणि तिकडचा CH2, 2 CH2 जोडले जाणार ना. हा CH2 आणि ह्याचा पण CH2, हे जोडले जाणार. कळलं का नाही कळलं, येस ऑर नो. आणि ह्याचा वेगळा प्रोडक्ट तयार होणार आहे, कळलं. अरे लक्षात आलं का. ह्या रिएक्शन कुठल्या आहेत बाळांनो, फिटिग रिएक्शन. कुठल्या रिएक्शन आहेत, फिटिग रिएक्शन. आता एकदम सोपं सांगतो तुम्हाला, वर्ड्स फिटिग. कुठली रिएक्शन आता बघणार आहे आपण, वर्ड्स फिटिग. एकामध्ये घेतला CH3Br, हा CH3 आला की ही वर्ड झाली, काय झाली, वर्ड्स. प्लस एकामध्ये घेतला मी बेन्झीन Br, ही कोणती झाली, फिटिग. कोणती झाली, फिटिग. दोघांना सोडियम मेटल सोबत जर मी ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्ट केलं, दोघांना जर सोडियमच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथर मध्ये रिएक्ट केलं तर बाहेर काय पडणार आहे, 2 NaBr पडेल ना. आणि प्रोडक्ट काय येणार, ही बेन्झीन रिंग आणि दुसरा वरचा वाला CH3. आला का टोल्युइन, आला का टोल्युइन, कळलं का. पण ही रिएक्शन कोणती झाली, वर्ड्स फिटिग रिएक्शन. कारण ह्याच्यात अल्काइल ग्रुप सुद्धा आहे आणि एरोमेटिक बेन्झीन रिंग सुद्धा आहे, कळलं का. दोन्ही आले की त्याला म्हणायचं वर्ड्स फिटिग रिएक्शन. समजलं सगळ्यांना, रिएक्शन कळल्या. चला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. त्यामुळे मित्रांनो आपली केमिस्ट्री महाराष्ट्रावर पोहोचवा, महाराष्ट्राला ट्युशन फ्री करा आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा सबस्क्राईब करून. जय हिंद, जय महाराष्ट्र.